फडणवीस साहेब शपथ घेऊन मुख्यमंत्री पदाचे अनेक दिवस झाले, तुम्ही वर्षा बंगल्यावर का जात नाहीये? हा सवाल संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक आमदारांकडून, जनतेकडून, पत्रकारांकडून फडणवीसांना विचारला जात होता आणि याच्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की माझी मुलगी आता 10वीत शिकतीये आणि 17 तारखेपासून तिची एक्झाम सुरू होणार आहे आणि म्हणून तिचं असं मत आहे की माझी एक्झाम झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावरती शिफ्ट होऊयात आणि म्हणून मी अजून गेलेलो नाहीये. तर याच्या संदर्भातच मारून जरांगे पाटलांनी टीका करताना असं म्हटलं की फडणवीस साहेब तुमची नियतच साफ नाही आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या मुलीच्या बाबतीत तळमळ दाखवता तशीच मराठा समाजाला आरक्षण देत असताना का दाखवत नाही आहात? मित्रांनो, खरंच वाटतंय का तुम्हाला फडणवीस दुजाभाव करतायत मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात? त्यांची नेहमीच दुय्यम भूमिका राहिलेली आहे की खरंच त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कुटुंबाला प्राधान्य द्यायचं आहे की ते राज्याचे प्रमुख आहेत म्हणून राज्याला प्राधान्य देत वर्षावरती जाणं गरजेचं होतं. या संदर्भात तुमचं मत नेमकं काय आहे? कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.